गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा तुम्ही पाहत आहे. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा दैदिप्यमान 16 यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर अगदी 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धावा आलेली आहे. 3 धावा धावपलकावरती आहेत. गणेश माने गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. कुमार शेलार आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल खूप चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. उसळी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळालेली आहे आणि मिळालेला आहे तो डॉट बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये. अगदी हा बॉल जर आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खेळून काढला होता. 5 धावा धावपलकावरती. अभिजित कुंभार आणि कुमार शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेश माने यांनी चांगले आतापर्यंत गोलंदाजी केले. 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्च केलेत. याला बॅकफुटला जात असताना थोडासा मन बनवलं होतं की हा बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळायचा, परंतु शेवटच्या क्षणी मन बनवलं की हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलला प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. आलेलं आहे ते अपयश. येतोय तो डॉट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नांना अपयश. उसळी चांगल्या प्रकारे मिळाली आणि येतोय तो डॉट बॉल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावे आहेत अवघ्या 5 धावा. खरं तर श्री साई 11 या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे, परंतु ज्या प्रकारे त्यांची बॉलिंग लाईनअप आपण पाहिली, सरपंच कमांडो 11 या टीमची अप्रतिम राहिलेली आहे. गणेश माने डबेवाडीचे होते, त्यांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेट्स त्यांना मिळालेले नाहीये, परंतु धावा मात्र कमी खर्च केलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रोहन सपकाळ आलेले आहेत, जे वेणुखोलचे आहेत. कमी वेळेमध्ये याही गोलंदाजाने आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक ते घेऊन आलेले आहेत. समोरच्या बाजूने कुमार शेलार पाटेकरचे आहेत. वेनेकोल टू पाटेकर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे का? हो, रंगलेला आहे. बॅटल अगदी बघण्याजोगं असेल. पहिलाच बॉल स्विच केलाय. प्रयत्नांना यश आलंय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन्सी मार्क. खरं तर रोहन सपकाळ यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमक हल्ला चढवलेला आहे. बॉल क्रमांक 2 पुन्हा एकदा तयार. बॉलर पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला गोलंदाजाने अगदी फलंदाजाचा टान्स ओळखला. कशा पद्धतीने उभा आहे, कोणत्या दिशेला मोठा फटका खेळू शकते हे ओळखलं, पारखलं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. आता पुन्हा एकदा कमबॅक जरूर केलेला आहे रोहन सपकाळ यांनी. 11 धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. कुमार शेलारने एक षटकार ठोकलाय. यावेळेला खराब बॉल, डावी एष्टी सोडून जाणारा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळाले अजित महात्रे सर, आणि त्यांनी अगदी दोन्ही हात समांतर बाजूला केले आणि खराब बॉलचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पहिले 2 बॉल अचूक टप्प्यावरती ठेवले होते, परंतु हा बॉल त्यांनी खराब दिशेवरती ठेवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोहन सपकाळ वेणुखोल.
आणखीन एक स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये पाठवला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा नक्की करेल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 13 धावा. खरं तर याच रन रेटनुसार खेळले तर 45 धावांपर्यंत पोहोचू शकतात. कुमार शेलार 5 बॉलच्या पाठीमागे 9 धावांवरती घेत आहेत. खरं तर कुमार शेलार आहेत ना स्विचिट फटके खेळण्यासाठी जाणले जातात, ओळखले जातात. ओ हो, इथे क्लीन बॉल्ड. इफ यू मिस आय विल डिप्लेंटली हिट. जो हुकला तो संपला क्रिकेट राजा. फलंदाज त्रिपळाची, फलंदाज बॅक टू द डकआउट. सपकाळ या खेळाडूने मात्र अभिजित कुंभार या खेळाडूच्या दांड्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. खरं तर अभिजित कुंभार नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. सागर मुसळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, करंजीचे आहेत. खरं तर कुमार शेलार आणि सागर मुसळे हे दोन्ही खेळाडू उरमोडी परिसरातील शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळलेले आहेत. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आणि आज मैदानाच्या आतमध्ये अनुभवाला साजेशी खेळी करावी लागेल. परंतु रोहन सपकाळ यांचा आता मनोबल वाढलेला आहे, कारण अभिजित कुंभार या खेळाडूला त्यांनी त्रिपळाचित केलेला आहे. डावकुरे हाताचे फलंदाज सागर मुसळे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आहे, खोदून काढलाय, चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 15 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा दैदित्यमान सोहळा उरमोडी क्रीडा नगरीमध्ये. अगदी उरमोडीच्या नदी किनारी हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती रंगलाय उरमोडी परिसरातील प्रत्येक गावची यात्रा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 8.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते श्री साई 11 या टीमची. या सरासरीने खेळले ना तर 40 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात. परंतु 40 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना म्हणाव्यात अशा लाभदायक नाही आहेत. कमीत कमी 60 ते 65 धावांची मजल मारावी लागणार आहे श्री साई 11 या टीमला. टीम मीटिंग बोलवलेली आहे, चर्चा विनिमय झालेली आहे. ओव्हर क्रमांक 3 कोणाच्या खांद्यावर दिलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु मी खऱ्या अर्थानं उरमोडी परिसरातील संपूर्ण खेळाडू, त्याचबरोबर आयोजक कमिटी अजितदादा जाधव असतील, राजीवदादा भोसले असतील, सतीशदादा जांभळे असतील, सतीश चव्हाण असतील, विनोददादा मोरे असतील, हरीश देवरे असतील, या सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व खेळाडूंचा खरोखर आभार मानीन. कारण उरमोडी प्रीमियर लीग म्हटलं ना की एक सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटची लीग आहे आणि खरं तर अनेक क्रिकेटची प्रीमियर लीग आम्ही पाहत असतो. परंतु आम्हाला अनेक प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंना जर दुखापत झाली तर त्या खेळाडूंसाठी ॲम्ब्युलन्स पाहायला मिळत नाही. परंतु गतवर्षी आणि याही वर्षी आयोजक कमिटीने घेतलेला निर्णय अप्रतिम राहिलेला आहे. खरं तर ऊन आहे ते उन्हाचा कडक जिवाळा यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षक अगदी विशाल भोसले चेंडूचा पाठमोरा करतायत. सिंगल धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. सिंगल धाव मिळालेला आहे. ऊन अगदी कडक आहे आणि उन्हामध्ये अक्षरशः कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर नक्कीच डॉक्टरची देखील व्यवस्था केलेली आहे. ही पहिलीच प्रीमियर लीग मी पाहतोय की जिथे एखाद्या हॉस्पिटलचे कर्मचारी आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. आणि खरं तर उरमोडी परिसरातील अनेक टीम्स आहेत ज्या समन्वय उरमोडी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतात.
अनेक टुर्नामेंटमध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाते. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईन अर्थातच श्री क्षेत्र नित्रळ या गावाने देखील टुर्नामेंट आयोजित केली होती. त्या टुर्नामेंटमध्ये देखील ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. म्हटल्यानंतर खेळाडूंची काळजी घेणारं व्यासपीठ अर्थातच उरमोडी. यावेळेला स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर बॅट जोरकस फिरवली होती, परंतु बॉलचे मेरिटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॉलला रनरमध्ये घेऊ शकले नाहीत कुमार शेलार. त्यानंतर नाराज झाले, ते नाखुश झाले, कारण चेहऱ्यावरती जी नाराजगी आपण पाहिली ना ती खूप काही सांगून जात होती. कारण मोठे फटके खेळायचे आहेत, त्यांना धावा येत नाहीत, धावा बनवायच्या आहेत, परंतु त्यासाठी ते मेहनत करतायत, परंतु मेहनतीला अपयश पाहायला मिळत आहे. गणेश माने पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतील, सिंगल धाव घेतली जाते. खरं तर मैदानाची रचना जर आपण पाहिली ना तर मैदान खूप चांगलं आहे, परंतु ज्या पद्धतीने या वर्षी पाऊस कमी पाहायला मिळाला, त्यानंतर नदीपात्रातील पाणी या मैदानावरती आलं नाही आणि त्यानंतर संपूर्ण मैदान आहे ते सुकलेलं आहे. जी हिरवळ पाहायला मिळते दरवर्षी त्याप्रमाणे यावर्षी आपल्याला हिरवळ पाहायला मिळत नाही. हिरवळीमध्ये खेळण्याची जी मजा होती ती मजा आज आपल्याला यावर्षी पाहायला मिळत नाहीये. खरं तर माती आहे आणि ज्या मातीमध्ये बॉल गेल्यानंतर थोडंसं तिथे स्टॉप होतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते म्हणूनच की काय, परंतु या वर्षी पाऊस पडला असता, हिरवळ पाहायला मिळाली असती तर माती आहे ना ती पूर्णपणे पाण्याखाली दबली असते आणि त्यानंतर आउटफील्ड आहे ना ती आपल्याला फास्ट पाहायला मिळाली असती. परंतु यावेळेला पहा सागर मुसळे यांचा तडाखा, बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. रोंड्या थँक्यू डीजे. आज खरं तर मला रोंड्या शॉटची आठवण का आली तर नयनजी निकम होम मिनिस्टर आहेत भाऊजी, त्यांनी देखील या प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचा एक फेमस डायलॉग आठवला आणि तोच मी इथे वापरला. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. खरं तर नयनजी निकम होम मिनिस्टर मधील एक चांगले कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घडले जातात. अनेक टुर्नामेंटमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. नयनजी निकम रोहट यांनी देखील या प्रीमियर लीगला खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांची आठवण म्हणून आपण रोंड्या शॉटचा एक वापर केला. परंतु यावेळेला फुलटॉस, बॉलला माफी नाही, बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. सागर मुसळे यांचा पॉवरफुल बुलंदी षटकार. जे गणेश माने यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली. सागर मुसळे यांचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बरसलेलं आहे. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट आलेले आहेत. षटकार हॅट्रिक होणार का पाहणं गरजेचं आहे. फ्रंटफुटला आले आहेत यावेळेला, अगदी उडवण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही केला जाणार. एकाच धावेवरती समाधान त्यांनी मानलेलं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 32 धावा. सागर मुसळे 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावांवरती घेत आहेत. कुमार शेलार 7 बॉलच्या पाठीमागे 10 धावांवरती घेत आहेत. एक चांगली पार्टनरशिप. खरं तर पाठीमागच्या मॅचमध्ये सागर मुसळे यांना थोडीशी दुखापत झाली होती, चेहऱ्यावरती बॉल आदळला होता, परंतु दुखापत असताना देखील ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि श्री साई 11 या टीमसाठी ते चांगला प्रयत्न करतायत की धावा आम्हाला बनवायच्या आहेत आणि प्रयत्नांना यश देखील येताना पाहायला मिळतंय. सागर मुसळे करंजीचे आहेत आणि एक चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. खरं तर उरमोडी परिसरातील अनेक प्रेक्षकांना आणखीन एक सुवर्ण संधी येते. मारुती मित्र मंडळ रोहट आयोजित एकापेक्षा एक नृत्य स्पर्धा लावणी महोत्सव मंगळवार 15 मे रोजी रात्री 9:30 वाजता. स्थळ आहे मुक्काम पोस्ट रोहट सातारा आणि प्रथम पारितोषिक आहे 3001, द्वितीय पारितोषिक 2001 आणि तृतीय पारितोषिक 1001. लावणी महोत्सव आहे. आणखीन एक प्रेक्षकांना मनोरंजन करणारा लावणी महोत्सव आपल्याला पाहायला मिळते.
मारुती मित्रमंडळ रोहट आयोजित एकापेक्षा एक नृत्य स्पर्धा आपल्या समोर येणार आहेत रोहट गावामध्ये मंगळवार 15 मे रोजी. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही लावणी महोत्सवाचा नक्की आनंद घ्या. खरं तर महाराष्ट्राची लावणी अर्थातच प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करते. प्रत्येक लावणी पाठीमागे एक चांगलं मराठमोळं गीत आपल्याला ऐकायला मिळतं आणि याच लावणीच्या माध्यमातून मराठमोळं गीत ऐकण्यासाठी तुम्ही नक्की रोड गावामध्ये भेट द्या. जाऊया मैदानाच्या दिशेने. चला, ओव्हर क्रमांक 4 ला होती सुरुवात. थोडीशी घाई करा, आणखीन 4 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. विनंती असेल गोलंदाजीच्या रनमेवरती विकी बर्गे. पहिलाच बॉल वेगवान मारा, परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि डावी एष्टी सोडून देणारा बॉल आहे. विकी बर्गे आहेत, आरेदरे गावचे आहेत. वेगवान मार, परंतु कुठेतरी दिशा भरकटली होती. वेगवान बॉल म्हटलं ना तर स्पीड चांगला आहे बॉलच्या पाठीमागे, वेग चांगला आहे. पुन्हा एकदा ते तयार होत आहेत. आणखीन एक चांगला या वेळेला वाईडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. खरं तर सागर मुसळे बरसलेले आहेत रखरखत्या उन्हामध्ये आणि त्या वादळाला जर शांत करायचं असेल ना तर तुम्हाला यॉर्कर बॉल टाकवायचे आहेत आणि तेच बॉल विकी बर्गे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एखादा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये लयमध्ये आला असेल, इन्फॉर्म झाला असेल तर त्याला थांबवायचं काम यॉर्कर बॉल करू शकतो. यावेळेला बॅटचा किनारा बॅकअपला विशाल भोसले आहेत. त्यांनी टिपला एक चांगला झेल आणि संपलाय सागर मुसळे यांचा खेळ. विकेट गिरतावा, संगीत बसतावा. काल मारुती मित्रमंडळ रोहट आयोजित एकापेक्षा एक नृत्य स्पर्धा लावणी महोत्सव आहे. मंगळवार दिनांक 15 मे 2024 रोजी रात्री 9:30 वाजता मुक्काम पोस्ट रोहट तालुका जिल्हा सातारा येथे तुम्ही लावणीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकतात. प्रथम पारितोषिक 3001, द्वितीय पारितोषिक 2001 आणि तृतीय पारितोषिक 1001 आहे. आकर्षक चषक देखील आहे. नक्की तुम्ही लावणीचा आस्वाद घेण्यासाठी रोहट गावामध्ये 15 मे रोजी भेट द्या. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे 33 वरती 2 अशी परिस्थिती पाहत आहे श्री साई 11 या टीमची. कुमार शेलार अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेले आहेत. श्री साई 11 या टीमचे ते आयकॉन आहेत आणि 7 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत माने डबेवाडी, ज्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारला होता. यावेळेला हलक्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय अगदी प्लस स्लिप मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉलने सीमारेषा चिरलेली आहे. तलवारीच्या धारेने मिळतील 4 धावा. चंद्रकांत माने यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल अगदी उरमोडी परिसरामध्ये जे पक्षी आहेत ते देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. खरं तर गावठी भाषेमध्ये या पक्षाला घार म्हणतात आणि ती घार देखील या क्रिकेटचा आनंद घेते. आकाशामध्ये टिपलेलं हे छायाचित्र कॅमेरामॅननं, त्यांचं आम्ही कौतुक करू. 37 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे ओपन करते. आज मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागणार आहेत. प्रत्येक खेळाडूला चमक दाखवायची असेल ना संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये तर कष्ट एकमेव पर्याय आहे. यावेळेला हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉल आला तसं मात्र हळूवार पद्धतीने बॅट फिरवली गेली. त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. विकी बर्गे यांचं देखील मी कौतुक करेन. अगदी 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा खर्च केलेली आहेत. 5 धावा, चांगली गोलंदाजी. 1 विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. 1 चौकार खर्च जरूर केला, परंतु 1 विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे सागर मुसळे यांची. खोलवा टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये कुमार शेलारला माघारी परतावं लागलं आहे. अतिगाई संकटात नाही, क्रिकेट मधील आत्महत्या पाहायला मिळाले. सुरेश
अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालायची हिंमत ठेवावीच लागते. आज मैदानाच्या आतमध्ये आता चंद्रकांत माने यांना पुन्हा एकदा या मॅचमध्ये जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. खरं तर आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आलेली आहे. सुयश बामरस वडगाव हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडे देखील ताकद आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. आज मी का प्रसिद्ध आहे हे त्यांना सिद्ध करावं लागेल. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 4 मधील. सुयश बामरस वडगाव मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल अगदी ऑफ स्टंपवरती ठेवला होता. पंचांनी स्पष्टपणे हा चेंडू नकारात्मक घोषित केलेला आहे. सिंगल धावपलकावरती जोड्या. विकी बर्गे यांचा हाच प्रयत्न आहे की मला व्हाईट लाईन आहे ती पकडून ठेवायची आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे. कुठेतरी सुयश बामरस यांना पायाची हालचाल करावी लागेल. जोपर्यंत तुम्ही पायाची हालचाल करत नाही तोपर्यंत तुम्हाला जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत गाठता येणार नाही. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जोखीम जरूर घेतले आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फेकी खराब पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 5 क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला ना की लगेचच दुसरी धाव घेतली जाते आणि ती घ्यावीच लागते. कारण प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता दाखवावीच लागते. कारण क्रिकेटमध्ये एका रनला खूप महत्त्व आहे आणि एक रन खूप महत्त्वाचे आहे. कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप महत्त्व आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री साई 11 या टीमच्या 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरची मॅच आहे एका बाजूला असेल एमडी फायटर्स विरुद्ध AY24 अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. सुयश बामरस यांना संधी मिळाली. आज संधीचं सोनं करावं लागेल. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये गोलंदाज आलेले आहेत दिनेश मोहिते. डावकुरे हाताचे गोलंदाज आणि पहिलाच बॉल उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत काव कॉर्नर रिजन मध्ये. कॅच पकडू शकले नाहीत. संधी उपलब्ध झालेली आहे फलंदाजाला सुयशला परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाही क्षेत्ररक्षकाला. संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. संधी त्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखे असते. थोडासा का उशीर झाला ना तर हातातून निष्ठून जाते. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेला संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. ओहो यावेळेला शफल झाले तर नंतर चेंडूला पाठवलंय अगदी फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत. 2 धावा तोपर्यंत पूर्ण करत असताना चंद्रकांत माने यांना माघारी पाठवावं लागतंय. खरं तर अतिघाई संकटात नेहमी मी अशा प्रकारे वारंवार सूचना करतोय परंतु कुठेतरी घाई महागडी ठरते श्री साई 11 या टीमसाठी. खूप मोठा संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आज संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल सुयश बामरस आणि किरण सपकाळ यांना. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. दिनेश मोहिते जे गजवडीचे आहेत माफ करा जाकतवाडीचे आहेत आणि ते गोलंदाजीच्या रनमेवरती आहेत. ओहो इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार कारण इथे मात्र रिस्क घेतली जाणार नाहीये आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 44 धावा. मॅजिकल फिगर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्कोअरबोर्डवरती 44 धावा आहेत. 4 विकेट आणि 4.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. सुयश बामरस पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. यावेळेला बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडेसे फंबलिंग जरूर झाले. 1 धाव कंप्लीट केलेले आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. 45 धावा धावपलकावरती आहेत. हरत आहात म्हणून खेळणं सोडून देऊ नका. कदाचित शेवटच्या वेळेला निकाल तुमच्या बाजूने असेल. मैदानाच्या आतपर्यंत शेवटपर्यंत हार मानायची नाहीये. हिमतीच्या पावलांवरती जोर ठेवायचा आणि आत्मविश्वासाने खेळायचं.
यावेळेला क्लीन बॉल, टप्पा पडल्यानंतर अक्षरशः चेंडूने उसळी कमी घेतली आणि अगदी ऑफ स्टंपची जी यष्टी आहे ती मात्र उडवलेली आहे, वाकवलेली आहे. फलंदाज मात्र माघारी परतलेले आहे. प्रशांत शिंदे साईडी मैदानाच्या आतमध्ये. कारण की मी एमडी फायटर्स आणि AY24 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपला कॅप्टन मुख्य व्यासपीठासमोर पाठवा. शेवटचा बॉल असेल. 45 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. याला उडवण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, आपल्याच फालतूरमध्ये चेंडूला अडवलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि विकेटचं पतन झालेलं आहे. केवळ सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत 46 धावा. 47 धावांचं आव्हान आहे सरपंच कमांडो या टीम समोर. आता इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. आणि टॉस करण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर. यांच्या वाणीतून ऐकूया टॉस का बॉस हे कक्ष. थँक्यू तुषार सर. आपण टॉस करूया आणि अनुपजी सावंत यांच्या शुभास आपण हा टॉस करत आहोत. सहसंघ मालक AY24 आहेत आणि सामनाही AY24चाच आहे आणि विपक्ष MD फायटर असा हा संघ असणार आहे. या दोन संघांमध्ये आपण हा टॉस करत आहोत. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग अर्थात UPLचं 5वं पर्व आणि आपण टॉस करतो. चला टीम AY24 आपला कॅप्टन पाठवा. MD फायटरचे कॅप्टन आलेले आहेत. आपला कॅप्टन पाठवा ही विनंती आहे. AY24 या अगोदर तुम्ही आम्ही तुम्हाला चला टॉससाठी या. AY24 आम्ही आपली वाट बघतो टॉससाठी. आपला टॉस होत आहे. आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? MD फायटर नाणेफेकीचा कौल आपण मागणार आणि आपण कॉइन स्पिन करूया. छापा काटा आणि हेड टेल या दोनच गोष्टी तुम्हाला मागायच्या आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. कॉइन आपण स्पिन करूया. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. सतीश तुम्ही टॉस जिंकलाय आणि तुम्ही पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहात. 3 सामने खेळले, 3 सामने गमावलेत, परंतु हा सामना तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. काय घेताय? आम्ही बॅटिंग फर्स्ट घेणार आहे आणि एक चांगला स्कोर मोठा, जे अजूनपर्यंत आम्ही जे चुका केल्या असतील त्या चुका पूर्ण क्लिअर करून एक चांगलं कमबॅक करणार आम्ही शेवटच्या मॅचमध्ये आणि प्रयत्न करणार 100 नाही 200% देऊन आम्ही हा मॅच विन होणार. टार्गेट काय सेट कराल? 70 पर्यंत आम्ही टार्गेट ठेवणार, कारण एक दमदार बॅटिंग करायची आहे. आमची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. जेवढी पण टीम आहे त्याच्यामध्ये बघितलं तर आमची बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे आणि पॉवर प्लेचा आम्ही चांगला युटिलाइज करणार आणि चांगलं रन पॉवर प्लेमध्ये युटिलाइज करून बनवणार आम्ही मॅक्सिमम. निश्चित ही तुमची रूपरेषा झाली, परंतु आता आपण टीम ओळूया. AY24 तुम्ही किती सामने खेळलात आणि काय निकाल आहे? आम्ही आत्तापर्यंत 2 सामने जिंकलेत, दोन्ही पण जिंकलेले आहेत. म्हणजे तुमच्या दृष्टीने हा तिसरा सामना असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हालाही विजय मिळवायचा आहे. म्हणजे 3 पैकी 3 होतील. आतापर्यंत 2 पैकी 2 आहेत, परंतु एका बाजूला MD फायटरलाही हा सामना जिंकायचे. तुमची रूपरेषा काय आहे? आम्हाला नक्कीच सामना जिंकायचे आहे. आम्ही त्यांना 50च्या आत रोखतो. नाणेफेकीचा कल तुमच्या बाजूने नाही राहिला, परंतु तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेणार होता? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो. म्हणजे मनासारखं झालंय. आणि संघ मालक इकडे सहसंघ मालक आहेत, कशा भावना आहेत? नाही अधिकचा वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला AY24 आणि टीम MD फायटरला देऊया. टॉस झालाय, मान्यवरांचा आभार माने. MD फायटरने टॉस जिंकलाय आणि एक धाडसी निर्णय घेतलाय की आम्ही बॅटिंग करतोय आणि AY24ला आमंत्रित केलंय प्रथम गोलंदाजी करण्यासाठी ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. पुन्हा एकदा बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया सत्र क्रमांक 2चं धावतं विवरण तुषार जांभळे सरांची जुबानी. थँक्यू सो मच. अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांना तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलेलं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात, परंतु आपण स्क्रीनवरती पाहताय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजन व्यवस्था सहकार्य लाभलेलं आहे रविवारच्या दिवशी. त्याचबरोबर यूट्यूब प्रक्षेपण व्यवस्था संजय शेठ जाधव, खेळपट्टी व्यवस्था सहकार्य संतोषदादा भोसले, उद्योजक आष्टे, प्रत्येक मॅच सामनावीर टी शर्ट आणि चषक सुविधा सहकारी पतसंस्था मर्यादित बाळकृष्ण साहेब यांच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या दिशेने.
47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉल वरती मोठा टोला लगावलेला आहे महेश दशरथ यांच्या बॅट मधून. +6 अशा 7 धावा धावफलकावरती आपण जोडलेले आहेत. खरं तर महेश दशरथ डबेवाडीचे आहेत. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी चालून आले. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. 8 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल पेस करत असताना कुमार शेलार यांच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहायला मिळाली. कमरेच्या वरती बॉल ठेवला होता. बीमर बॉल पाहायला मिळाला. तिथेच मात्र पंचांनी अगदी दंडात्मक कारवाई केली आणि त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवरती अगदी सिंगल धाव आलेली आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना गणेश माने आणि महेश दशरथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. याला फुलटॉसचा बॉल दिशा दिले. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावत आहेत, पळत आहेत. सिंगल धाव आणखीन धावफलकावरती जोडूया. खरं तर सरपंच कमांडो या टीमने मात्र चांगली बॉलिंग केली पहिल्या डावामध्ये. अक्षरशः श्री साई 11 या टीममधील फलंदाजांना बांधून ठेवलं. आता दुसऱ्या सत्रामध्ये ते बॅटिंग करतायत आणि बॅटिंगमध्ये चांगली चमक दशरथ आणि गणेश माने यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला पहा अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पाठवले आणि त्यानंतर अगदी वेगाने धाव पूर्ण केलेली आहे. ही चपळाई तुमच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये एका एका धावेला खूप महत्त्व देखील आहे. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे क्रिकेटच्या पटलावरती की एका धावेने देखील सामना गमवावा लागलेला आहे कित्येक टीम्सला. ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ आहे. कुमार शेलार मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन आलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिलाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक नक्की येतील, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता पाहायला मिळालेली आहे. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. गणेश माने यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिजन वरतून चेंडूला पाठवलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन रिजन मधून येतील लॉंग ऑफ पर्यंत आणि बॉलची फेकी जरूर केली जाईल. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. मकरा दुहेरी धाव घेतलेली आहे. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील. चला थोडंसं स्पीडअप ठेवा, कारण ढगाळ वातावरण चालू झालेलं आहे. पावसाची दाट शक्यता आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडूने उसळी घेतली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. आता येणारे बॉल 24 आणि धावा बनवायच्या आहेत 35. थोडीशी स्पीडअप ठेवा. वेळ विनंती असेल सर्व खेळाडूंना, कारण आता सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर कडक ऊन पाहायला मिळालं, परंतु आता जशी दुपार झालेली आहे ना तसं मात्र आता वातावरण बदललेलं आहे. ढगाळ वातावरण आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच आपण थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण आपली प्रीमियर लीग आहे, त्यामुळे आपण सर्वांनीच सहकार्य देखील करायचं आहे. तुम्ही जेवढं सहकार्य कराल तेवढंच आपल्या उरमुडी प्रीमियर लीगसाठी खूप फायद्याचं आहे. आता इथून पुढे 24 बॉलच्या पाठीमागे 35 धावांची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आलेले आहेत. शुभम सोनावणे गोलंदाजीच्या रनमेवरती. ओहो, पहिलाच बॉल अगदी डावी एष्टी सोडून जाणारा होता. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल ठेवला. तसे सफल झाले होते फलंदाज महेश दशरथ, परंतु यावेळेला खराब बॉल. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. टप्पा चांगला होता, परंतु लाईन थोडीशी खराब होती शुभम सोनावणे यांची.
यावेळेला पुन्हा एकदा कुठेतरी लाईन खराब पाहायला मिळते. लागोपाठचे 2 बॉल खराब आलेले आहेत. खरं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला सागर मुसळे पाहायला मिळतात, करंजेचे आहेत आणि खरं तर क्लोज किपिंग करतायत. पाठीमागच्या मॅचमध्ये क्लोज किपिंग करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती बॉल आदळला होता. थोडेसे ते दुखापतग्रस्त झाले होते, परंतु या मॅचमध्ये ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. पुन्हा एकदा ते क्लोज किपिंग करतायत. आणखीन एक चांगला बॉल, परंतु यावेळेला व्हेरिएशन दाखवणारा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल नेट झाला. बोटाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. खरं तर या गोलंदाजाकडे व्हेरिएशन चांगला आहे. बॉल टर्न करण्याची क्षमता, ताकद त्यांच्याकडे चांगली आली आहे. पंधरा धावा धावपलकावरती. स्ट्राईक रोटेट झालेले आहे. गणेश माने यांच्या खांद्यावरती स्ट्राईक. खरं तर उरमोडी परिसरातील UPL मध्ये दोन्ही साईडून खेळाडूंना खेळण्याची संधी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही एंड करून खेळायला मिळतं, त्याच प्रकारे ही खेळपट्टी आहे. यावेळेला कॅचची संधी होती, संधीचं सोनं करू शकलं नाहीत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ. खरं तर शुभम सोनावणेने संधी उपलब्ध केली होती, संधीचं सोनं करू शकले नाहीत. कुमार शेलार एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती, परंतु कॅच पकडली असती तर मॅच देखील पकडली असती मी म्हणेन. परंतु यावेळेला कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात नाही आहे. 17 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेला पहा फटका दमदार आहे. वेगळेपणा पाहायला मिळाला या फटक्याच्या पाठीमागे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले, परंतु मी म्हणेन प्रयत्न अप्रतिम होते. अशा कॅचेस पकडणं थोडंसं अवघड जातं, कारण 30 सर्कलच्या मधून मात्र पाठीमागे धावायचं होतं. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवायची होती आणि त्यानंतर कॅच पकडायचा होता, परंतु असं काही पाहायला मिळालं नाही. कॅच पकडू शकले नाहीत. यावेळेला पुन्हा एकदा बॉल उडवला आहे. क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठमारा नक्की करतायत. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी होती, झेल पकडू शकले नाहीत. या चुका येत नाही, या चुका तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकतात, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाही. आतापर्यंत या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये 3 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. या कॅचेस तुम्हाला महागड्या ठरू शकतात आणि 3 कॅचेस आहेत ना, ते 3 कॅचेस गणेश माने यांच्या गोलंदाजीवरती. गणेश माने यांच्या 3ही कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. 3 वेळा त्यांना जीवनदान मिळालेलं आहे. नशीब बलवंत आहे. पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. यावेळेला कॅच पकडला आहे. वारंवार चुका होत होत्या, परंतु आता मात्र चुकीला माफी आहे, कारण इथे मात्र कॅच पकडलेली आहे. एकदा संधी देईल, 2दा संधी देईल, 3दाही संधी देऊन पाहिल, परंतु 4थ्यांदा संधी देणार नाहीये. इथे मात्र 3 वेळा संधी मिळाली होती गणेश माने यांना, परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. पुन्हा एकदा कॅचची मांग केली आणि कॅच मात्र चांगली पकडली बॅकअप असताना, आणि त्यांनी मात्र कॅच पकडल्यानंतर गणेश माने यांना माघारी परतावं लागलेलं आहे. आता 21 धाब्यांवरती 1 गडी कोसळलेला आहे. सरपंच कमांडो 11 या टीमची अशी स्थिती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल भोसले, जकातवाडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर विशाल भोसले यांच्याही नावाचा डंका सातत्यपूर्वक राहिलेला आहे 1 गाव 11 या टुर्नामेंटमध्ये, आणि 1 गाव 11 टुर्नामेंटमध्ये त्यांचा चांगला खेळ राहिला म्हणूनच शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये जिल्हा आयकॉन म्हणून त्यांची वर्णी लागली. ओहो, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी विशाल भोसले आल्या पावली दाखवलाय त्यांनी दमखम. अगदी वेगापेक्षा दिशेला त्यांनी चांगलं महत्त्व दिलं. दिशा योग्य निवडली. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 2 षटका अखेरीस 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथून पुढे आवश्यकता आहे 18 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत तब्बल 22 धावा. 18 बॉल 22 धावा असं समीकरण आहे.
असं म्हटलं जातं ना, आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व आहे. वेग किती आहे याला महत्त्व नाही, तुमची दिशा कशा प्रकारची आहे याला खूप महत्त्व आहे. आणि या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवरती विशाल भोसले यांनी दिशा चांगली निवडली आणि त्या दिशेवरती चांगला भर देत असताना एक चांगला फटका त्यांनी सजवला. 25 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 18, धावा बनवायचे आहेत 22. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण आता वरुण राजाची दाट शक्यता आहे. कारण आता आकाशामधून आवाज देखील येतोय, गडगड असा आवाज येतोय. म्हणूनच घाई करा. पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि थेंब थेंब पावसाचा पडायला लागलेला आहे. मॅच चालू ठेवा विनंती असेल. 18 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता आहे. विश्वासानं खेळावं लागेल. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज सागर मुसळे आलेले आहेत. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी केली, परंतु यावेळेला बॉल हातामध्ये आहे. पहिलाच बॉल टॅब उडवलेला आहे महेश दशरथ यांनी. एक धाव कंप्लीट. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावत होते, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. खरं तर विश्वास हा समुद्रासारखा आहे. तो किती खोल असेल ते आपल्या विचारावर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून आहे. आज प्रामाणिकपणे बॅटिंग करावी लागेल, तितकीच गोलंदाजी देखील करावी लागेल. सागर मुसळे पहिल्या बॉल पेच करत असताना 2 धावा खर्च केलेत. आता 17 बॉल 20 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक उलटा झेल घेण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. सुयश बांबरस होते त्या ठिकाणी, परंतु कॅच पकडू शकले नाहीत. सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. खरं तर प्रामाणिकपणे हा प्रयत्न त्यांचा राहिला कॅच घेण्यासाठी. फिल्डिंगमध्ये थोडासा फेरबदल केलेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती एक गोलंदाज आहे. चला स्पीडअप ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर सागर मुसळे यांना दुखापत झाल्यानंतर देखील ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. असं म्हटलं जातं ना, आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका, कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असले तरी समुद्र कधीही कोरडा होत नाही. हा ऊर्जा मंत्र आहे आणि आज मात्र ऊर्जा मंत्र दाखवत असताना सागर मुसळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी हलक्याने या बॉलला प्लेसमेंट केली. सिंगल धाव धावपलकावरती जोडलेली आहे. एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी चांगली राहिलेली आहे सागर मुसळे यांची. 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर सिंगल, हे विश्लेषण राहिलेलं आहे पाठीमागच्या 4 बॉलचे. बॉल क्रमांक 5 घेऊन ते पुन्हा निघालेत. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, तदनंतर विकेट किपर हे थोडेसे बीट झाले. तदनंतर फेकी खराब पाहायला मिळते. जसा बॉल हातामध्ये आला तसं मात्र पाहिलं नाही, बॉल फेकून दिला आणि 2 धावा धावपलकावरती जोडूया. ह्या धावा महागड्या ठरू शकतात श्री साई 11 या टीमला, कारण एक एक धाव मात्र वाचवावी लागणार आहे. जिंदगी की खेल में जीत उसी की मिलती है जो अपने हिसाब से खेलता है. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 13. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी पाहत राहील. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार.
संघर्षाचा हा षटकार होता. अक्षरशः या बॉलवरती षटकार आला आणि पूर्णपणे मॅचचं चित्र मात्र आता बदली झालेलं आहे. येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत अवघ्या 10 धावा. चला दोन्ही टीम्सला विनंती आहे की वेळ जास्तीचा घेऊ नका, स्पीडअप ठेवा. क्रिकेट खेळ म्हटलं ना की क्रिकेटचा खेळ हा परिश्रमाचा, कष्टाचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा, ज्यामुळे या खेळाची अवहेलना कधीही करू नका. कोणाला कधी कमी समजू नका. आपण काय आहात ते ओळखा आणि स्वतःसाठी नव्हे तर आपल्याला संधी दिलेल्या टीमसाठी खेळत राहा, हेच क्रिकेट सांगत असतं. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ म्हटलं ना की जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा आहे. खरं तर स्क्रीनवरती आपण आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकाल. जे उरमोडीचं जे धरण आहे त्या धरणाच्या अगदी आजूबाजूचा हा परिसर तुम्ही पाहताय. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे वरमोडी धरण आणि ते पाहायला मिळालेलं आहे आपल्याला. जाऊया मैदानाच्या दिशेने. केवळ सिंगल धावपलकावरती जोडूया. आता येणारे बॉल आहेत 11 आणि धावा बनवायचे आहेत 9. ओव्हर क्रमांक 4 मध्ये शुभम सोनावणे पुन्हा एकदा आलेले आहेत. नित्रळ जे आहेत पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे ते पहिला स्पेल घेऊन आले होते, ते सांघिक दुसरं षटक, त्यावेळेला त्यांनी 13 धावा खर्च केलेत. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील. व्ही शेप मध्ये फेकी लगोलग केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांपासून कोणताही क्षेत्ररक्षक दोन्ही फलंदाजांना थांबवू शकणार नाहीये. आता इथून पुढे अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सरपंच कमांडो या टीमला. यावेळेला देखील फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? सुयश नाही पोहोचू शकणार. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया आणि ह्या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 42 धावा. आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सरपंच कमांडो या टीमला. महेश दशरथ अगदी प्रारंभिक जोडीमध्ये आले होते. 10 बॉलच्या पाठीमागे 23 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. डावखुरे हाताचे फलंदाज याला बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले आणि हवेच्या जोरावरती या बॉलला उडवलाय सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा पॉवरफुल बुलंदी षटकार महेश दशरथ यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि हा सामना जिंकलाय सरपंच कमांडो या टीमने. आणि या मॅचचा